म्हटलं जगी नाही धर्मायचा महान गा धर्मायचा महान गा धर्मायचा महान गा मानव धर्मासाठी जोरदार टाळ्या असू द्या महान गा धर्मायचा महान गा दादा तुम्हारे गात चाल गा दादा तुम्हारे गात चाल गा जगी नाही धर्मायचा महान गा धर्मायचा महान गा कोणत्या मार्गाच्या गोष्टी करतोयस तू मानव धर्माच्या ज्याच्यामध्ये मी एवढे सारे माझे देव आहे त्यांना सोडून येऊ एवढे मोठे मोठे देव मी तुझ्या सोडून मी तुझ्या मार्गात हो मी म्हटलं त्यांना दादा ऐकून घे 10 मित्र ठेवण्यापेक्षा एकच मित्र ठेव कारण 10 घरचा पाहुणा उपाशी 10 घरचा पाहुणा उपाशी सुखी होशील एका चरणाशी सुखी होशील एका चरणाशी सुखी होशील एका चरणाशी कारण म्हटलं बघ तुला मुलं किती आहे 2 मुलं कुणाकुणाला 2 मुलं कुणाकुणाला किती दरवाजाचं घर बनवलंय 2 दरवाजाचं बनवलं मी त्याला म्हटलं तुला मुलं किती आहे म्हणे 2 घर किती पण 2 दरवाजाचं बनवलं नाही पहा इकडे मोठा पोरगा राहील आणि या बाजूला लहान पोरगा राहील म्हटलं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडेच आहे म्हणे कसं म्हटलं या पोरांना जन्म कोणी दिला अरे काय गोष्टी करते मी दिलं म्हणे मी त्यांचा बाप आहे मग तू जेव्हा बाप आहे तुलाच विश्वास नाही की तुझे पोरं एकत्र राहतील की नाही राहतील कारण तू आतापासूनच 2 दरवाजाचं घर बांधून ठेवलं मग उद्या सुनेला का दोष द्यायचं ती तर बिचारी बाहेर दुसऱ्या घरून आलेली आहे तिला तर ऑलरेडी दिसलंच आहे की या बाजूला हा माझा इकडचा आणि हा इकडचा माझ्या देराचा त्यामुळे तिचा कोणता दोष आहे तुला म्हणायचं काय ते सांगा मी त्याला म्हटलं मला म्हणायचं काहीच नाहीये माझं एकच म्हणणं आहे की आपल्या मुलांवर एवढे जर संस्कार दिले असते की बेटा या घरामध्ये एकच 2 बेडरूम 1 हॉल आणि 1 किचन बनणार आहे 2 मुलांसाठी 2 बेडरूम ज्यांना झगडे भांडण गेले घर माझं आहे झगडे झाले की सरळ कुठे कुठे मग विचार करा म्हटलं की तुमच्या परिवारातच तुम्ही एकता ठेवू शकले नाही तर मानव धर्म एवढ्या दुप्पट तिप्पट गतीने वाढत चाललेला आहे इथे तर म्हटलं गटबाजी नाही आहे आम्ही वेगळे नाही म्हटलं आम्ही एकच आहोत फक्त म्हटलं आमचा परिवार मोठा झालेला आहे मग थोडा पुढे तो शांत झाला आणि मग म्हटलं मी आता दादा तुला खरं सांगू का मी म्हटलं त्याला पुढे दारू सत्याचा छंद लई भारी दारू सत्याचा छंद लई भारी त्यानं जातो या जीवन माघारी त्यानं जातो या जीवन माघारी त्यानं जातो या जीवन माघारी तुझ्या पैशानं पितो की मी माझ्या पैशानं पितो तुझ्या मानव धर्माने काय केलं ते सांग आधी मी म्हटलं माझ्या मानव धर्माने काय केलं ऐकून घे दारू बंदी या मार्गाने केली दारू बंदी या मार्गाने केली निष्काम सेवा ही दिली निष्काम सेवा ही दिली निष्काम सेवा ही दिली दादा तुम्हारे गात चाल गा दादा तुम्हारे गात चाल गा
जगी नाही मार्ग ऐसा महान गा, धर्म 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 ऐसा महान गा. भजन आवडलं म्हणजे भजन आवडलं की नाही आवडलं? म्हटलं जीवन माणसाचं मिळालंय. आपण नेहमीच ना, मी तर माझ्या ताई लोकांना सलाम करतो, इथे बसलेल्या प्रत्येक ताईपासून ते आजीपर्यंत सर्वांना नमस्कार करतो. तुम्ही कधी स्वतःसाठी जगलेच नाही. काय म्हणता तुम्ही सगळ्या गोष्टी? नेहमी दुसऱ्यासाठी जगत आहे. पोरं मोठे झाले की पोराचा धाक, पोरं बाहेर गेले की सुनाचा धाक. फक्त नातू खेळवण्यापर्यंत आमची गंमत राहील. आम्ही जगलोच केव्हा? मी नाही खात माझा पोरगा खाईल म्हणता म्हणता नातूची मी नाही खात माझा पोरगा खाईल झाल्यानंतरही आता मी नाही खात माझा नातू खाईल अशा म्हणणाऱ्या प्रत्येक आजीला मी नमस्कार करतो आहे. तुम्ही जगल्याच केलं. नुसता सोना बनवणे काही फायदा नाही आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही गेल्यावर ना मस्त आता जगायचं, बढिया जगायचं, मस्त राहायचं. कारण आपल्याकडे सवय आहे, आपण आपल्या पोटाचे चिमटे घेऊ पैसा जमा करू काय करणार आहे माहिती नाही. रियालिटी आहे, जास्त पैसाही जमा करायचा नाही अकाउंटला, केव्हा पैसे निघून जातील काही गॅरंटी नाही आहे. असं झालंय. मी त्याला म्हटलं बघ, तुझ्या 2 प्रश्नाची मी उत्तर दिली, आता पुढे सांगतो म्हटलं तुला. ते याप्रमाणे, मानव जीवन हे एकदा मिळाले, मानव जीवन हे एकदा